आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 23. जेवण वगैरे झाल्यावर कार्तिकी आणि पूजा दोघीही शतपावली करत डॉक्टरांना भेटायला गेल्या. पार्थची ट्रीटमेंट आणि त्याचा प्रतिसाद कसा आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. शिवाय डॉक्टरांशी बोलल्यानंतर तो रिकवर होण्याचे चान्सेस किती आहेत हे सुद्धा लक्षात येणार होतं. पार्थ बेडवर पडलेला, पण त्याला झोप येत नव्हती. अश्विनने असं कार्तिकीला का फसवलं असेल? काय मिळालं असेल त्याला असं वागून? पैसा माणसाला वर नेतो हे ठीक आहे, पण वर जाताना तोच पैसा त्याला नेता येत नाही हे का विसरतो माणूस? पार्थ अश्विनचाच विचार करत होता. त्याला वाटत होतं अश्विनला त्याच्या कर्माचं फळ हे मिळायलाच हवं. तसं काही झालं तरी त्याला त्याच्या केलेल्या गोष्टींचा पश्चाताप तर कधीच होणार नाही. म्हणून त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे ज्यामुळे त्याला आपण लोकांशी काय आणि कसं वागलोय हे लक्षात येईल. क्षणाक्षणाला त्यावेळी अश्रू तर येतील, पण मरण येणार नाही. त्याला असं रिकामं सोडणं हे काही बरोबर नाहीये. त्याच्यामुळे मी सुद्धा खूप सहन केलं आणि इथपर्यंत ठीक होता, पण कार्तिकीला देखील त्याने यात सफर करायला लावलं. याची तर शिक्षा त्याला मिळायलाच हवी. जर हा सगळा लोचा त्याने केवळ एका इन्शुरन्स पॉलिसीसाठी केला असेल तर त्या इन्शुरन्स कंपनीला मला इन्फॉर्म करता येईल की त्याने हा फ्रॉड केलाय, कारण तो जिवंत आहे आणि तो परदेशात निघून गेलाय. मग ती कंपनी त्याच्यावर नक्कीच काहीतरी कारवाई करेल. आणि हो, यात मला शशांकची मदत घेता येईल. पार्थ मनाशीच ठरवत होता. म्हणत होता, अश्विन सुखात आहेस ना आत्ता? घे, छान एन्जॉय कर, पण थोडेच दिवस राहिलेत तुझे. मी आता तुला सोडणार नाही. जगाच्या पाठीवर कुठेही असतू, पण आता तुला जे काही केलंय त्यासाठी यातना तर भोगाव्या लागते. बराच वेळ पार्थ याच विचारात हरवलेला. आई थोडा वेळ थांबून जाणार होती, पण तो एकटा आहे म्हणून त्याच्याशी बोलता येईल असा विचार करत ती आता त्याच्या समोर आली. पार्थ, काय रे, कसला विचार करतेस? झोपला नाहीस? झोप नाही येते का बाळा? आईचा हात डोक्यावर फिरला आणि तो विचारातून बाहेर आला. नाही, बोला. अगं आई ग, हे काय पार्थ? तुझे सगळे केस हातात येत आहेत. तुझी तब्येत कशी झालीये बघ. हे सगळं पाहताना किती वाईट वाटतंय म्हणून सांगू. हे सगळं जिवंतपणीच पाहावं लागणार आहे का आता मला? काय या मरण यातना? आईच्या डोळ्यात पाणी आलेलं. अगं आई, ते ट्रीटमेंटमुळे असेल. पुन्हा मी बरा झाल्यावर येतीलच ना ते. तो तिची समजूत काढत म्हणाला. हो, पण पार्थ, हे सगळं कधी होणार रे ठीक? मला खूप काळजी वाटते. आई, मी आहे ना, मी आहे अजून. तू काळजी करू नकोस. हो पार्थ, मी आता घरी जाईन. काळजी घ्या हा स्वतःची. माझा जीव आता तुला सकाळी येऊन पाहेपर्यंत तळमळणार बघ. पण कार्तिकी आणि पूजा आहेत तुझ्या सोबतीला. काही लागलं तर सांग त्यांना. मला तशी काळजी नाहीये. आणि कार्तिकीला मी उगाच वाईट समजले पार्थ. चुकलेच मी. लवकर बरा हो तू. ही ट्रीटमेंट झाली की पहिलं मी तुमचं दोघांचं लग्न लावून देणार आहे बघ. अगं हो, किती घाई करतेस आमच्या लग्नाची. आम्ही करू लग्न. आधी पूजाच्या लग्नाचं बघ. माझ्या पाहण्यात आहे एक मुलगा, त्याला मी बोलावतो हवं तर. मला तर वाटतं आता मी आहे तोपर्यंत सगळं माझ्या समोर होऊन जाऊ दे. पार्थ नकळत बोलून गेला. काय काय बोलतोयस तू? तुला कळतंय का पार्थ? मी आहे तोपर्यंत म्हणजे रे काय? इथे आम्ही तू बरा होणार आहेस या आशेने डोळे लावून बसलोय आणि तू आहेस की असं बोलतोयस? आई चिडली.
ती रागाने बडबड करू लागली. सोबत तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. अगं तसं नाही काही, मला म्हणायचं होतं की मी बरा होणारच आहे, पण तरीही आता पहा तिच्या लग्नाचं. माझी इच्छा आहे की तिचं लग्न आत्ताच करावं म्हणून बोलतोय मी फक्त. पार्थ सारवासारवी करत म्हणाला. पार्थ, तुझ्या इच्छेबद्दल बोलतोयस तू, मग माझ्या इच्छेचं काय? तुझ्यासाठी इतकी स्वप्न पाहिलेत मी, त्यांचं काय? असा बोलतो आहेस तू जसा काही दूर कुठं निघून चाललायस. मी काय करायचं रे मग म्हातारीने? ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं त्या मुलाला असं डोळ्यात देखत समोर जाताना पाहायचं का? आई 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 तू शांत हो ग, मी कुठेच नाही चाललोय, समजून घे ग. आणि ऐक, कार्तिकीचे सासू सासरे त्यांच्या इथल्या सगळ्या प्रॉपर्टीज विकून इथून निघून गेलेत. तिला राहायचाही प्रॉब्लेम झालाय. कुठं तरी रूम घेऊन रेंटवर राहणार ती, त्यापेक्षा तिला आपल्या घरी राहू देशील का प्लीज? तो मध्येच विषय बदलत म्हणाला. काय सांगतोयस? ती एवढी एकटी पडलीये, पण मग तिचे आई वडील नाही आहेत का? तिनं मघाशी सांगितलं मला की तिचे आई वडील सुद्धा नाही आहेत. आई लहानपणीच गेली आणि वडील आता काही वर्षांपूर्वी. अरे बापरे, काय सांगतोस? हो, आणि काका काकू होते, पण त्यातली काकू आत्ताच नाही का वारली? मुळात काकूने तिला खूप त्रास दिला. तिला घरातली कामं लावायची, उगाच त्रास द्यायची, लग्न उरकायची घाई ही तिनेच केली. आणि त्यात अश्विननेही तिला फसवलं ग. का ते माहीत नाही आता, पण तो जिवंत आहे. मग आता काकाकडे जाऊन राहायची तिची इच्छा नाही. ते मस्त म्हणत आहेत राहा, पण मग तिला माझ्यासाठी कमी वेळ देता येईल म्हणून ती वेगळीकडे रूम घेऊन राहत आहे. काय, एकटी राहते ती? हो, एकटी राहते, म्हणून तर बोलतोय मी. बरं ठीक आहे ना, मग मी बोलते तिच्याशी. म्हणूनच तर म्हणते मी की आपण तुमचंच लग्न करून घेऊ. रजिस्टर तर रजिस्टर, मला काही प्रॉब्लेम नाही. आई, ती लग्न करायला नाही बोलणार आहे का? पण अगं आपण नको का तिचा विचार करायला? आई, मी आता तुला स्पष्ट सांगतो, थोडा त्रास होईल, पण आता ऐकून घेच. काय आहे की डॉक्टर मी वाचू शकेन का नाही हे नाही सांगत आहे. ते कसलीच गॅरंटी देत नाही आहेत. मग माझ्या जीवाचा भरोसा नसताना मी का करू तिच्याशी लग्न? तिचं आयुष्य पुन्हा नरकात ढकलू का? तिला हे माहितीये तरीही ती तयार होईल हे मला माहितीये, पण मी तिच्या आयुष्याशी असा खेळू नाही शकणार. मला बरं होऊ दे, मग पाहू. नाहीच झालो तर काय करायचं? पार्थ, काय बोलतोयस तू? ती म्हणाली की तू बरा होणार आहेस, आणि तू आहेस की असा बोलतोयस? हो, मी असा बोलतोय कारण मलाच माहित नाहीये आई की माझं काय होणार आहे. त्याने माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय मला काय माहीत. पण तुम्ही तयारी दोन्ही गोष्टींची ठेवा. तुम्हा दोघींनाही त्रासात बघायचं नाहीये मला. समोर आलेल्या गोष्टी स्वीकारणं आत्ता एवढंच हातात आहे ग आपल्या. मग पुढचं पुढे बघू. मला काही होऊ देणार नाही. मला जगायचंय आई तुमच्या सोबत. कार्तिकी सोबत माझी इच्छा आहेच, पण त्याची इच्छा असायला नको का? पार्थ, अरे असं नको रे बोलू. असं असताना घरी माझा जीव तरी राहील का? मी नाही जात घरी. राहू दे, मी इथेच थांबणार. उद्या सकाळी आल्यावर इथे तू नसलास तर या विचाराने झोप तरी लागेल का माझी? आई, हे बघ, फक्त मी मनाची तयारी कर बोललो. बाकी तुझा देव तुझं ऐकतो ना. मग बघ, काही ऐकलं तर यावेळी त्याने तुझं. मला आवडेल त्याने ऐकलं तर. पार्थ, माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. माझा देव तोही तुझ्या सोबत आहे रे. अगं मग झालं तर नको ना टेन्शन घेऊस. मग तू दोन्हीकडून बोलतोयस पार्थ. पण मला एक सांग, असं तुमचं लग्न नाही तरीही तिचं असं आपल्या घरी राहणं, तुझ्या सोबत असणं बरोबर दिसेल का तरी? हो, काही नाही होत त्याला. हवं तर त्यांना सांगून दे लग्न झालंय म्हणून. आई, मनापासून असलेल्या नात्यांना नाव असणंच गरजेचं नसतं ग.
त्या नात्यांना अर्थ असणं महत्त्वाचं असतं. आणि आमचं नातं आता अशा वळणावर आहे जे कोणीही तोडू शकत नाही. मला ती हवी आहे आणि तिला मी. पण म्हणून कोणत्या बंधनात बांधलो जायला हवे असंच काही नाहीये ना. म्हणजे सध्याची परिस्थिती तशी नाहीये म्हणून फक्त मी तुझ्या आशीर्वादाने आणि कार्तिकीच्या प्रेमाने सुखरूप यातून बाहेर पडलो की मग आहेच ना. मग मी स्वतः तिच्याशी लग्न करेन. फक्त कोणत्याही आशेवर ठेवून मला तिला दुःखात नाही लोटायचंय. तू तरी समजून घे ना मला काय म्हणायचंय. पार्थ, आपलं माणूस दूर जाताना पाहणं खूप दुःखदायक असतं रे. एकदा यातून गेले मी आणि आता पुन्हा तेच. माझ्यात आता हिंमत नाहीये बघ. मला माहिती आहे आई, काही होणार नाही मला. तुझा देव आहे ना तुझ्यासोबत, तुझं तो ऐकतो. मग झालं तर तो विषय सोड ना आता. पूजाचं लग्नाचं कन्फर्म हा, प्लीज प्रॉमिस कर मला. तो हात पुढे करत म्हणाला, माझ्या लग्नाचं का बरं? तू आणि कार्तिकी वहिनी करा ना आधी लग्न. माझं काय? मला हकलवायची घाई झाली आहे का तुम्हाला? एवढ्यात कार्तिकी आणि पूजा आत आल्या. पूजा, तो तुझा मोठा भाऊ आहे, त्याचं ऐकायचंयस, आई म्हणाली. अगं लगेचच काय तू याच्या बाजूने झालीस? आणि आधी याला बरं तर होऊ दे. पूजा, तुला कोणीही विचारत नाहीये. आईचं आणि माझं आत्ताच बोलणं झालंय. आधी तुझं लग्न होणार, समजलं? पार्थ बोलून रिकामा झाला. हे काय यार, हे चूक आहे. पूजा बेडवर जाऊन मटकन बसली. आई म्हणत त्याने डोकं पकडलं. त्याला अचानक वेदना होऊ लागलेल्या. काय झालं पार्थ, काय होतंय? आई आणि कार्तिकी पार्थकडे धावल्या. दादा, ए दादा, दादा, ए दादा, काय झालं? कार्तिकीने पटकन इमर्जन्सीचं बटन प्रेस केलं. सायरन वाजू लागलेला आणि डॉक्टरांनाही ऑटोमॅटिकली केबिनमध्ये सूचना मिळाली. तसं नर्स आणि डॉक्टरही रूमच्या दिशेने धावू लागले. त्याची अशी अवस्था पाहवत नव्हती आणि तिघींनाही त्या क्षणाला फक्त देवच आठवत होता. जणू तोही वरून स्मित करत होता. आपण दिलेल्या परीक्षेत कोण कोण कसं कसं पास होत आहेत हे पाहत होता. काय घडणार आहे सगळंच कसं ठरलेलं. त्याला सगळं ठाऊक होतं, पण फक्त परीक्षा होती तिथे भूमिका वटवणाऱ्या प्रत्येकाची. पार्थला पुन्हा इमर्जन्सी रूममध्ये हलवण्यात आलं होतं. त्याला अचानक ट्यूमर असलेल्या ठिकाणी वेदना होऊ लागलेल्या. त्यानंतर कार्तिकी आणि आई डॉक्टरांना जाऊन पुन्हा भेटल्या. डॉक्टर, प्लीज काही करून आमच्या पार्थला वाचवा. मी हात जोडते हो तुम्हाला, आई विनवणी करत होती. अहो, माझ्यासमोर हात जोडून काय उपयोग आहे? त्या ईश्वराच्याच हातात आहे सगळं. आमचे प्रयत्न तर आम्ही करतोच आहोत. मग डॉक्टरांना देव कशाला म्हणतात सांगा ना डॉक्टर. तुम्हाला त्याला बरं करावंच लागेल, कार्तिकी म्हणाली. अहो, लोकांचं काय, मनाप्रमाणे सगळं झालं की ते डॉक्टरांनाही देव समजतात आणि तेच नाही झालं तर तोच त्यांच्यासाठी पुढच्या क्षणाला सैतान बनलेला असतो. पण आमच्यासाठी देवच आहात तुम्ही डॉक्टर. काही करून आमच्या पार्थला वाचवा हो, आई म्हणाली. हे पहा, ही ट्रीटमेंट खूप क्रिटिकल असते. असा त्रास होणार अधूनमधून, तरीही तो चांगला रिस्पॉन्स करतोय ट्रीटमेंटला. आता अचानक असं का झालं ते पाहावं लागेल. त्याच्या ट्यूमरची साईज चेक करण्यासाठी आजच MRI करून घेऊ, ज्यामुळे लक्षात येईल की तो किती श्रिंक झालाय. मग पुढचे डिसिजन्स घेता येतील. गरज पडल्यास हीच ट्रीटमेंट पुढच्या आठवड्यात ही सुरू ठेवावी लागेल. डॉक्टर, पण तुम्ही मगाशी बोलला होता की सर्जरी करता येईल, कार्तिकी म्हणाली. हो, पण ती ट्यूमरची साईज या ट्रीटमेंटने कमी होणं गरजेचं आहे. सर्जरीसाठी आवश्यक असणाऱ्या साईजमध्ये तो ट्यूमर यायला हवा. जर ठरवले तसं झालं तर सर्जरी होईलही. तो पुढचा ऑप्शन आहे. तोपर्यंत आपल्याला इतर गोष्टी करणं अशक्य आहे. सो सध्या तरी वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाहीये.
आणि डॉक्टर, या सगळ्या ट्रीटमेंटला किती खर्च येईल नक्की? आईनं विचारलं. ते मी बोलतोय कार्तिकी मॅडमशी. अहो तरी पण मला सांगा ना, साधारण किती खर्च येईल? आईनं पुन्हा प्रश्न केला. हे बघा, ट्यूमर श्रिंक होईपर्यंत जी ट्रीटमेंट करतोय आपण त्याचा खर्च साधारण 20 लाख पर्यंत तरी जाईल, आणि त्याची सर्जरीचा खर्च तो वेगळा असेल. तो काय 7-8 लाख असेल. ओह, एवढे पैसे? हो, पण कार्तिकी मॅडम आहेत ना, तुम्ही का काळजी करताय? त्यांनी ऑलरेडी पहिली रक्कम भरली आहे. काय? कार्तिकी, तू रक्कम भरलीस सुद्धा? आईनं कार्तिकीकडे पाहिलं तर ती डोळे मिचकावत हसली. जणू ती रक्कम म्हणजे काहीच नव्हतं तिच्यासाठी. आणि आपण कोणाला पार्थपासून दूर करायला चाललेलो? आईच्या लक्षात आलं. कोण कुठली ती अगदी देवासारखी मदतीला धावलेली आणि त्याची सावली बनून त्याला साथ देऊ पाहत होती. MRI आज काढू, मग पाहू काय ते, तेव्हा बोलावतो मी कार्तिकी तुम्हाला, डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर. चला आई, म्हणत कार्तिकी आईला बाहेर घेऊन आली. पण आई तिला बाहेर आली तरीही अशीच वेड्यासारखी पाहत राहिलेली. काय झालं आई? चला ना. मला माफ कर कार्तिकी, तो तुझा काहीच नसताना इतकं काही करतेस त्याच्यासाठी. आणि मी तुला काही बाही बोलले. खरं बोलत होता तो. म्हणत होता आम्ही आता अशा वळणावर आहोत जिथं कोणीच आम्हाला तोडू शकत नाही. मला वाटायचं फक्त लग्नानेच एवढी परिपक्वता येत असावी नात्यात, पण तुम्ही दोघांनी हे खोटं ठरवलंय. मला खात्री आहे तू त्याच्या सोबत आहेस तर त्याला काही होऊ देणार नाहीस. अहो आई, हे तर मी त्याच्याकडूनच शिकले. समोरचा व्यक्ती भेटणार असेल तर सारेच प्रेम करतात हो, पण भेटणार नसतानाही प्रेम करणं ते खरं प्रेम. त्यानेच शिकवलीये मला ही प्रेमाची नवीन परिभाषा. कसलीही अपेक्षा न करता प्रेम करत राहणं. अशा माणसाला दुःख द्यायला त्याचेही हात थरथरतील नाही का, जो फक्त दुसऱ्याचा विचार करतो. तुमचा मुलगा खूप वेगळा आहे आई, आणि त्याला काही होणार नाहीये. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. भरलेल्या डोळ्यांनी त्यांना ती समजावत होती हे पाहून त्यांनी तिला जवळ घेतलं. इथून पुढे तूच माझी सून आहेस. तुमचं लग्न होईल तेव्हा होईल, पण आत्तापासून तू माझी सून आहेस कार्तिकी, म्हणत त्यांनी तिला बाजूला केलं. तुला सगळे अधिकार आत्ता या क्षणापासून मी देते. तुम्हा दोघांनाही यापुढे माझ्याकडून नेहमी सपोर्ट राहील. आणि हो, बाहेर कुठे रूम घेऊन राहणार नाहीयेस, आपल्या घरी येणार आहेस. बरं, मी आता जाते. मला घरी जाऊन देवाला साकडं घालावंच लागेल. माझ्या पार्थला त्याला इतक्या तसं घेऊन जाता येणार नाही, मी जाऊ देणार नाही. आणि हो, उद्या सकाळी घरी येशील. अहो पण आता फार उशीर झालाय. थांबा ना इथेच आई, एक दिवस ॲडजस्ट होऊन जाईलच. ॲडजस्ट होईल ग, पण देवाला तर बोलावं लागेल ना. माझ्या पार्थला असं कसं तो इतकं लहान आयुष्य देऊ शकतो? त्याच्याशी बोलायला तर जावंच लागेल मला. बरं, पण मग नीट जा. तुम्ही काळजी घ्या तुमची. तू नको ग माझी काळजी करू, तू आता फक्त माझ्या पार्थची काळजी घे. हो ठीक आहे. तिनं हो म्हणेपर्यंत तिच्या गालावर थोपटून त्या निघूनही गेल्या होत्या. कार्तिकी पटकन पार्थच्या रूमजवळ आली. पूजा तिथेच होती. बहुधा तिचीच वाट पाहत असावी. तिला पाहताच तिच्या जवळ आली. काय म्हणाले डॉक्टर वहिनी? अगं, ट्यूमरची साईज चेक करणार बोलले आज, आणि ट्रीटमेंट चालू असताना हा त्रास होतो म्हणाले. MRI मध्ये कळून जाईल बोललेत. बघू आता काय होतंय. वहिनी, तो ठीक तर होईल ना ग? पूजा साश्रू नयनांनी बोलली. नक्की होईल पूजा, काळजी करू नकोस. आपण कोणाचं वाईट केलं नाहीये ना, तर आपलं कोणी वाईट करत नसतं. माझ्या डॅडनी मला हेच शिकवलंय लहानपणापासून. असं घडलं नाही तर तो देवच खोटा ठरेल, कारण ते देवाला खूप मानत होते. तुला भीती नाही का ग वाटत?
दादाला काहीतरी होण्याची किंवा त्याला काही झालं तर याची वाटते ना. पण आता मी भीतीच्याही खूप दूर आले. एक मृत्यू खोटा का असेना पण जवळून अनुभवलाय मी. तेव्हा जवळची गोष्ट दूर जाणं काय असतं ते सगळं मी जवळून पाहिलंय. आता पुन्हा सुद्धा त्याच समांतर किनाऱ्यावर मी उभी आहे. माझ्या खूप जवळची व्यक्ती दूर निघून जाणार याची भीती मला का माहीत का, पण नाही वाटत आहे यावेळेस. कारण बघ ना, तेव्हा अश्विन जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला, पण तरीही तो गेला. आणि आज पार्थ जगण्याचे चान्सेस कमी आहेत, पण त्याला काही होणार नाही असं माझं मन सांगतंय मला. खरं तर तिच्या मनात वेगळीच विचारांची गर्दी होती आणि ती बोलत काही वेगळंच होती. कुठे तो अश्विन स्वार्थासाठी मृत्यूलाही मजाक बनवू पाहत होता आणि कुठं हा पार्थ खरं मरण समोर असतानाही त्याला प्रेमाने स्वीकारू पाहतोय आणि तरीही फक्त दुसऱ्यांचा विचार करतोय. अशा निस्वार्थी माणसाला मृत्यूला स्पर्श करण्याचा अधिकारही नाही. नव्हे, तो स्पर्शच करू शकत नाही. तुला वाटतं तेच होऊ दे, तुझं देवाने ऐकू दे. त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पना करवत नाहीये ग. सतत भांडायचो आम्ही, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून. मी सगळं मिस करेन ग. नाही, ही कल्पनाच नको वाटते. पूजा, शांत हो बरं. जा, थोडं झोपतेस का, म्हणजे बरं वाटेल तुला. ती तिला शांत करत म्हणाली. तू पण चल ना माझ्यासोबत. बरं चल. तिच्यासोबत कार्तिकी पार्थच्या त्या रूममध्ये आली जिथे आता पार्थ नव्हता. पूजा बाजूला असलेल्या बेडवर आडवी झाली आणि कार्तिकी तिच्याच शेजारी बसून पूजाच्या डोक्यावर थोपटत होती. ए वहिनी, तू पण झोप ना. हो, तू झोप तर आधी. तुझी झोप लागली की मी झोपेन, कार्तिकी म्हणाली. तिने तिला एका बाजूने समजावलं होतं खरं, पण दुसऱ्याच बाजूने तिला एकटं वाटत होतं. तिच्या डोळ्यात आपोआपच अश्रू वाहू लागलेले. स्वतःला एकटं वाटत असणारा दुसऱ्याला मोठं होऊन आधार देणं खरंच एवढं सोपं असतं का? कार्तिकीचं तर या जगात कोणीच आपलं असं म्हणवणारं नव्हतं. आयुष्याच्या दुसऱ्या वळणावर भेटलेली व्यक्ती आणि ती म्हणजे पार्थ. पुढे जाऊन आयुष्यात असेल का हेही माहीत नसताना ती त्या दोघींना आधार देत होती, कसलाही आधार नसताना. त्याला गमवायची भीती तर सर्वात जास्त तिलाच वाटत होती, पण तिच्यासाठी ती भीतीही व्यक्त करणं अवघड होतं. त्या दोघींसमोर रडणं तर दूरचीच गोष्ट होती आणि त्यामुळे ती कोणालाही समजणार नाही अशी अश्रू ढाळत होती. आणि देवाला मात्र एकच मागणं मागत होती की पार्थ लवकर ठीक व्हावा. तो लवकर ठीक व्हावा अगदी क्षणात, हे फक्त तिच्या मनातच येत होतं. पण असं नसतं ना, सुटकी सरशी फक्त मॅजिक होत असतात. ती वाईट फेस तर घालवावीच लागते, त्याला कसलेही शॉर्टकट नसतात. आणि असं सगळं असताना झोप तरी कशी लागणार होती तिला? पूजाची काही वेळाने झोप लागून गेली. तिला झोप आल्यासारखं वाटलं म्हणताना तीही तिच्याच शेजारी आडवी झाली. पण असा डोळा लागतो की तिला वेदनेने विव्हळणारा पार्थ दिसायचा. काहीतरी झालंय आणि पार्थला डॉक्टर वाचवू शकले नाहीत अशी भयंकर स्वप्न तिला अस्वस्थ करत होती आणि तिला गाढ झोप लागणं तर दुरापास्तच झालेलं. सकाळचा अलार्म वाजला तशा दोघी उठल्या. कार्तिकीला ऑफिसला जाणं गरजेचं होतं आणि पूजालाही. एकदा इमर्जन्सी रूममध्ये पार्थला पाहायला दोघी आल्या. आता तो नॉर्मल होता, पण त्याचे सगळेच केस काढले होते आणि त्या डोळ्यांखाली आलेली वर्तुळं आणखीन डार्क दिसत होती. वेगळाच दिसत होता तो, पण त्याही गोष्टींपेक्षा त्याला बरं वाटणं महत्वाचं होतं. त्याला असं पाहून दोघींनाही थोडं वाईटच वाटलं. पार्थ, आता कसं वाटतंय तुला? कार्तिकीने आत येताच विचारलं. हो, बरं आहे मी आता. पण तुझी झोप झाली नाहीये का कार्तिकी? नाही अरे, असं काही नाहीये. बरं ऐक ना, मला आता ऑफिसला जावं लागेल. येते हा संध्याकाळी, काळजी घे.
कार्तिकी त्याला गोड स्माइल देत म्हणाली, हो दादा, मीही जाते. कॉलेजमध्ये जावं लागेल आज. आई येईल थोड्या वेळात. हो पूजा, ऐक ना, तुझं कोणीतरी होता ना, तो स्पेशल व्यक्ती, त्याला भेटवणार होतीस ना तू? आज घेऊन ये त्याला. त्याला विचारू दे की माझ्या बहिणीशी लग्न करायचंय की नाही. पार्थने डायरेक्ट विचारलं. बरं, येईन घेऊन आज, पण तू काळजी घे हा तुझी. हो घेतोय ग मी. तो त्यातूनही हसला. चल मग, आई येईलच 10 पर्यंत, मग काळजीचं कारण नाही. म्हणत पूजा आणि कार्तिकी निघाल्या तर त्याने एकदम कार्तिकीला आवाज दिला. कार्तिकी. हा बोल ना. ती वळली. वहिनी, मी आहे बाहेर, तू ये. म्हणत पूजा बाहेर जाऊन थांबली. बोल ना पार्थ, काय झालं? निघतेस तू? तो अस्वस्थ होत म्हणाला. हो का? तुला काही हवंय का? बरं वाटतंय ना तुला आज? मला माहितीये तुला मी जाऊ नये असं वाटतंय, पण ऑलरेडी ऑफिसला मागच्या काही दिवसात सुट्टी पडलीये, सो जावं तर लागेल ना पार्थ. आय नो. तो खाली पाहत उत्तरला. तशी ती त्याच्या बाजूला बसली आणि त्याचा हात हातात घेतला. हे पार्थ, माय ग्रेट वॉरियर, आय लव्ह यू. तू लवकर बरं व्हायचंयस. मी वाट पाहते तुझी. लग्न करायचंय मला तुझ्याशी, आणि त्यासाठी तुला बरं व्हावंच लागेल. हा माझा हिरो नसेल तर चालेल का मला? ती अगदीच त्याला नॉर्मली करायला बोलत होती, पण त्याच्या हातांची काही वेगळीच अस्वस्थ चळवळ चाललेली. आणि अचानक तो म्हणाला, तू तुझ्यासाठी दुसरा हिरो शोध कार्तिकी. पार्थ, हे असं का बोलतोयस? ती त्याच्या बोलण्याने शॉक झालेली. कारण मला नाही वाटत मी आता जगेन. कारण मला नाही वाटत की मी तुझा हिरो आहे. एक एक दिवस खूप भयानक वाटतोय मला. माझ्यात हिम्मत नाहीये यार. मी थकलोय यार या सगळ्याला. पार्थ एकाएकी खूपच निराश झालेला. मला काय माहित नाही पार्थ, तुला लढावं लागेल. तुला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये मला. मला तू हवायस पार्थ, आणि तुझ्यासाठी महत्वाचं एकच सांगते, माझ्यासाठी तूच हिरो आहेस. मला आता वेळ होतोय, मी निघते. संध्याकाळी आल्यावर आपण बोलू. ती उठून निघालीही होती. आणि संध्याकाळी मी नसेल राहिलो तर? पार्थने असा विचित्र प्रश्न केला. काही पावलं पुढं चालून आलेली त्याच्या त्या वाक्याने तिथेच थबकली. तू असणारेस पार्थ, तिथेच असणारेस, कारण मी तुझी कार्तिकी, तुझी वाट पाहते आहे. म्हणत ती सरळ थरथरतच तिथून बाहेर निघून आली. चल पूजा. बाहेर येताच तशीच काहीच न बोलता तिथून भरभर पुढं निघून आली ती. कारण पूजाने प्रश्न विचारले असते तर तिला आता रडू फुटलं असतं, आणि तिला आता तिच्या समोर रडायचं नव्हतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. बघूया आणखीन काय काय प्रॉब्लेम येणार आहेत. पार्थ जर स्वतः असा निराश झाला तर कार्तिकी त्याला कसं सांभाळेल, त्याला कसं सावरेल, कसं या सगळ्यातून त्याला बाहेर काढेल. बघूया कसल्याही आधाराशिवाय ती त्याला कशी यातून बाहेर काढते. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.